परवाच्या दिवसात एक सर्वात मोठी स्पर्धा ब्रिझर बॉईज चषक आपण पाहणार आहोत. या जिचोना गावाचा मानाचा करंडक चषक होळीच्या निमित्ताने सातत्यानं साजरा केला जातोय. या हंगामात देखील त्या स्पर्धेचा आगाज केला गेलाय. परवाच्या दिवसात त्या स्पर्धेला सुरुवात केली जाईल. वन डे फिनिश हे सातत्यपूर्वक आपण पाहिले. चला चंद्रपडा संघ प्लीज आम्ही विनंती करतोय मुख्य व्यासपीठाच्या अगदी समोर राहायचं आहे उभं. त्याचबरोबर जर पाहिलं तर दत्ताली समित या संघाला देखील विनंती करतोय. चला मितेश त्वरित या. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर चंद्रबाची टीम या ठिकाणी उपस्थित झालेत. सन्माननीय मोहनजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी जर पाहिलं तर उद्घाटन समारंभ पार पाडणार आहोत. त्याचबरोबर जर पाहिलं तर निलेशजी म्हात्रे असतील, भूषणजी पडवले साहेब असतील. त्याचबरोबर जर पाहिलं तर मंदारजी पाटील साहेबांना आपण पाहत आहेत. मोहनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते प्रथमतः जर पाहिलं तर बक्षीस एकंदरीत जर पाहिलं तर सुंदर ट्रॉफीचा संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. प्रथमतः जर पाहिलं तर गणपती बाप्पांना या ठिकाणी जर पाहिलं तर पुष्पहार अर्पण केले जाते. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सर्वदा गणपती बाप्पा मोरया. या गावाच्या कुलस्वामिनी आई चंडिकाच्या प्रार्थना असेल 2 दिवस ही स्पर्धा कुठल्याही प्रकारचा गालगोट न लागता पार पडू दे. त्याचबरोबर जर पाहिलं तर गणपती बाप्पांना देखील हे सांगणं असेल. त्यानंतर जर पाहिलं तर सन्माननीय मंदारजी पाटील यांच्या शुभ हस्ते जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज की संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी मानाचा मुजरा असेल. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण केले जाते. त्यानंतर जर पाहिलं तर निलेशजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते साहेबांना देखील या ठिकाणी जर पाहिलं तर पुष्पहार अर्पण केले जाते. खरोखरच प्रत्येक स्पर्धा ही साहेबांच्या नावाने सातत्याने आपण पाहिली आणि ही देखील एक साहेबांना श्रद्धांजली देण्याचं काम या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. जगन्नाथ मोरेश्वर तांडे साहेब आज जरूर आपल्यात नसतील, परंतु प्रत्येक स्पर्धा आहे ना या जुचंद्र परिसरामध्ये त्यांच्याच नावाची भरवली जाते. कारण की एक सुंदर व्यक्तिमत्व होते आणि आताही आहेत. हे सातत्यपूर्वक या जुचंद्रकरांनी करून दाखवले. गजाननजी भोईर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ असं या ठिकाणी जर पाहिलं तर धूप अगरबत्ती वाहिली जाते. आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर ही जुचंद्रची पारंपरिक कला आपल्याला पाहायला मिळते आणि सातत्यपूर्वक जर पाहिलं तर ही परंपरा जोपासली जाते आणि खरोखरच कौतुक करावं लागेल हे संपूर्ण जुचंद्रकरांचं. मोठमोठ्या स्पर्धा आपण सातत्याने पाहतोय आणि ही देखील स्पर्धा तितकीच महत्वाची आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्रीफळ अर्पण केले जाते या ठिकाणी जर पाहिलं तर गजाननजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर इष्टांचं देखील आपण या ठिकाणी पूजन करणार आहोत. भूषणजी पडवले साहेब देखील उपस्थित आहेत आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर हेच व्यक्तिमत्व हे सातत्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. या ठिकाणी देखील जर पाहिलं तर भूषणजी पडवले श्रीफळ अर्पण करत असताना प्रत्येक व्यक्तिमत्व या स्पर्धेला शुभेच्छा देत असताना कुठल्याही प्रकारचा या 2 दिवसामध्ये गालगोट येऊ नये हीच प्रत्येक मान्यवरांच्या माध्यमात या ठिकाणी जर पाहिलं तर श्रीफळ अर्पण केले जाते. तिथून जर पाहिलं तर यष्टांचं देखील पूजन केलं जाईल. चला दोन्ही टीम्स आम्ही विनंती करतोय जेवढे खेळाडू आहेत लाईनअप मध्ये उभे राहायचं आहे. त्या ठिकाणी यष्टांचं देखील पूजन केलं जाईल. चेतनदादा पाटील या संपूर्ण स्पर्धेचे एक आयोजक म्हणून आपण त्यांना सातत्याने पाहिले. एक सुंदर व्यक्तिमत्व केदारनाथ इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि ते देखील या सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित झालेत. त्यांची स्पर्धा आणि त्यांच्या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर एक भव्य दिव्य ट्रॉफीज देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. एका बाजूला दत्ताली समित तर दुसऱ्या बाजूला सिद्धनायक स्पोर्ट चंद्रपाडा. हा पहिला मॅच आजच्या दिवसातील रंगेल. इष्टांचं पूजन त्या ठिकाणी केलं जाईल सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते. टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून जुळले गेलेले प्रेक्षक वर्ग
त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आणि डीजे हिमालयला आपण ऑन स्क्रीन पाहतायत. जुचंद्र परिसरामध्ये भरपूर नाव त्याने मिळवले आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धा यंदाच्या अंगामध्ये त्यांनी देखील कव्हर केल्यात. एसट्यांच्या दिशेने आपण जाणार आहोत. सन्माननीय निलेशजी म्हात्रे साहेब, तर बरोबर पाहिलं तर मोहनजी पाटील साहेब असतील, भूषणजी पडवले साहेब असतील आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी सकाळ सत्रामध्ये उपस्थित झालेत. हे प्रेम आहे ते म्हणजे जुचंद्रकरांचं आणि अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रचं हे भव्य दिव्य मैदान. वेलकम समितदादा पाटील, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत असेल. एक सुंदर व्यक्तिमत्व. एसट्यांचे देखील या ठिकाणी जर पाहिले तर पूजन केले जाते. पहिला स्ट्राईक एंड एसट्यांचं आपण या ठिकाणी पूजन करणार आहोत. त्या ठिकाणी सन्माननीय पाहुणे उपस्थित असतील, त्यांच्या शुभ असेल त्या ठिकाणी जर पाहिले तर पूजन केले जाते. श्रद्धांजली चषक 2024 जे आपल्यात आज नाही आहेत त्यांच्याच करिता ही संपूर्ण स्पर्धा या केदारनाथ एंटरप्राइजेस प्रस्तुत शांती स्पोर्ट जुचंद्र या संपूर्ण टीमने आयोजन केले गेले आहे. चला दोन्ही टीम्स आम्ही विनंती करतोय लाईनअप मध्ये उभे राहायचं आहे. प्लीज विनंती करतोय दोन्ही टीमसाठी एक महत्वाची सूचना, कारण की युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय. मोहनजी पाटील द ग्रेट मराठा परिवाराचे सर्वेसर्वा पालघर जिल्हा अध्यक्ष आणि त्याचबरोबर जर पाहिले तर जुचंद्र गावाचे विद्यमान शाखा प्रमुख आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी एसट्यांचं पूजन केलं जाते. खरोखरच जर पाहिलं तर मोहनदादा पाटील एक खरोखरच एक दमदार व्यक्तिमत्व आहेत. कुठलीही स्पर्धा असू द्या, अगदी समाजकार्य आणि त्याचबरोबर क्रिकेट हे भरपूर निष्ठावंत प्रेम त्यांचं राहिले आणि यापुढे देखील सातत्याने आपण पाहणार आहोत. लाख मोलाची स्पर्धा त्यांची सातत्याने आपण पाहिली आणि जुचंद्र परिसरामध्ये कुठलीही स्पर्धा असू द्या, अगदी त्या स्पर्धेला जर पाहिलं तर आर्थिक स्वरूपात देणगी स्वरूपात मदत करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सातत्याने केलं जाते आणि तेच आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा मान्यवरांच्या शुभ असे श्रीफल या ठिकाणी ज्येष्ठांना अर्पित केलं जाते. पहा खेळपट्टीचं उद्घाटन आणि अगदी जर पाहिलं तर करणं भरपूर महत्वाचं असते आणि खरोखर या स्पर्धेच्या माध्यमातून देखील आपण तेच पाहतोय. मान्यवरांच्या शुभ असे पुढचे एकदा जर पाहिले तर श्रीफल या स्पर्धेच्या माध्यमातून अर्पण केलं जाते. जे मान्यवर सकाळ सत्र उपस्थित झाले त्यांचं देखील पुढच्या एकदा स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही व्यक्त करतोय. नो स्ट्राईक एंडचं पूजन देखील या ठिकाणी आपण करणार आहोत. चेतनजी पाटील त्यांची संकल्पना होती 2 दिवसाची आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर आज पहिला दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. ललितजी भुईर बंड्या सरांना आपण पाहणार आहात, प्रसन्नजी भुईर सरांना आपण पाहणार आहोत आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर हे 2 पंच या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेत. जयजी डुकले एक जबरदस्त समालोचक आजच्या दिवसात त्यांचा देखील आवाज आपण ऐकणार आहोत. निलेशजी म्हात्रे यांच्या शुभ असे नो स्ट्राईक एंडच्या यष्ट्यांचं पूजन या ठिकाणी केलं जाते आणि श्रीफल देखील वाहिलं जाईल. वेलकम रवी वाघमारे देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांची संपूर्ण टीम. एक अतिशय सुंदर स्कोरर म्हणून त्यांना आपण कित्येक स्पर्धेमध्ये पाहिले. आपण अगदी जर पाहिलं तर विशालजी भोईर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. त्यांच्या सहित कॉमेंट्री करण्यासाठी भरपूर मजा येते आणि तिथून जर पाहिलं तर आजच्या दिवसात ते देखील जॉईन झाले, त्यांचं देखील स्वागत असेल. आदरणीय सन्माननीय आर के एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर एक सुंदर व्यक्तिमत्व अर्थातच रणजितजी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. लेत पण थेट आपल्याला रणजित दादा आपल्याला पाहायला मिळत आहेत, उपस्थित झालेत आर के आणि त्यांची देखील एक मोठी स्पर्धा येत्या काही हंगामात आपल्याला पाहणार आहोत. रणजित दादा यांचे शुभ असते. आता मात्र यष्ट्यांना श्रीफल वाढवलं जाईल. जुचंद्र परिसर मोहनदादा पाटील आणि रणजितदादा किनी हे भरपूर मोठं नाव या पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आर के दादा यांना आपण आता मात्र नो स्ट्राईक एंडचं एकंदरीत जर पाहिलं तर श्रीफल वाढवताना आपण पाहणार आहोत. खरोखर जर पाहिलं तर हे व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्याच कारणासह जुचंद्रचं क्रिकेट भरपूर प्रमाणात पुढे चाललंय आणि खरोखर त्यांचं देखील कौतुक या ठिकाणी करावं लागेल. श्रीफल वाढवलं जाते. सन्माननीय रणजितजी किणी साहेबांच्या शुभ असते आणि त्यानंतर श्रद्धांजली देखील आपण घेणार आहोत.
प्लीज मी मान्यवर विनंती करतोय लाईनअप मध्ये उभे राहा. त्याचबरोबर जर पाहिलं तर सर्व खेळाडू आहेत त्यांना विनंती करतोय या ठिकाणी लाईनअप मध्ये उभं राहायचं आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर श्रद्धांजली आपण वाहणार आहोत, कारण की श्रद्धांजली चषक आहे आणि श्रद्धांजली वाहनं तितकंच महत्त्वाचं असेल, कारण की जे आपल्यात आज नाही आहेत त्यांच्यासाठी ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय. डोक्यावरच्या एकंदरीत जर पाहिलं तर कॅप्स असतील आणि डोळ्यावरचे गॉगल्स असतील, प्लीज प्रत्येकाने विनंती असेल काढून ठेवा आणि 2 मिनिटं जागेवरती स्तब्ध उभे राहा. एक साथ विश्राम, एक साथ सावधान. ओम शांती शांती शांती. या ठिकाणी जर पाहिलं तर श्रद्धांजली अर्पण केली जाते साहेबांना देखील आपण पाहतायत. त्यांचा देखील फ्लॉट्स संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आता त्या ठिकाणी फोटोशूट केला जाईल आणि तिथून जर पाहिलं तर उद्घाटन कंप्लीट झाले आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर खेळपट्टीचं देखील उद्घाटन या ठिकाणी होईल. बॅट आणि बॉलचा हे द्वंद्व युद्ध या 2 दिवसामध्ये आपण पाहणार आहोत. मोहनजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जातोय. एका बाजूला रवी वाघमारे का कॅप्टन असतील, दुसऱ्या बाजूला भावेश असतील. दोन्ही टीम्सला आपण शुभेच्छा देऊया. आजच्या दिवसातील पहिली मॅच, त्या मॅचचा टॉस होतोय सन्माननीय मोहनजी पाटील यांच्या माध्यमातून. टॉस केलाय, नाणेफेक कोण जिंकले आणि नाणेफेक जिंकले या ठिकाणी जर पाहिलं तर दत्तालीचा संघ, दत्ताली समित, त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत येईल आणि तिथून जर पाहिलं तर एकंदरीत जर पाहिलं तर नाणेफेक जिंकले दत्ताली समिती या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन असेल आणि दोन्ही टीम्सला पुढे एकदा शुभेच्छा देऊया. आणि सन्माननीय सर्व जे पाहुणे आपल्या या सकाळ सत्रामध्ये उपस्थित झाले होते त्यांनी विनंती करतोय मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हावं, स्थानापन्न व्हावं. सातत्याने जर पाहिलं तर या जुचेंद्र पंढरीमध्ये प्रत्येक वीकमध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय आणि खरोखरच जर पाहिलं तर ललित भोईर बंड्या सर असतील, प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण सातत्याने त्यांना पंचांची भूमिका अदा करताना आपण पाहिले. आर के दादा यांना आपण ऑन स्क्रीन पाहतायत. त्यानंतर जर पाहिलं तर मोहनजी पाटील साहेबांना देखील आपण पाहतायत. निलेशजी मात्रे सिक्सर किंग म्हणून आपण त्यांना सातत्याने पाहिलंय. एका चेंडूवरती षटकार हा कित्येक स्पर्धेमध्ये त्याने मारला गेलाय. ऑन स्क्रीन त्यांना देखील आपण